हॅलो ऑल. जो गेम आपण आत्ता बघणार होतो 1975 साली खेळला गेला होता. खेळणारे खेळाडू आहेत पांढऱ्या बाजूला मिखाईल ताल आणि काळ्या बाजूला टिग्रान पेट्रोसियान. तर हे दोघं किती ग्रेट खेळाडू होते हे आपल्याला माहीतच आहे आणि हे दोघंही फॉर्मर वर्ल्ड चॅम्पियन्स होते आणि त्यांच्यातला हा एक ब्लिट्झ गेम आहे. तर या गेममध्ये काय झालं ते आपण बघू. डावाची सुरुवात तालने केली E4, उत्तर आले E6. पेट्रोसियानने फ्रेंच डिफेन्स ही सॉलिड ओपनिंग केलेली आहे. D4, D5, नाईट D2, नाईट E7, नाईट G2 F3, नाईट D7, बिशप D3, C5, E takes D5, नाईट टेक्स D5, कॅसल बाय व्हाईट, C takes D4 आणि लगेचच प्यादा न मारता नाईट B3. पहिल्यांदा काळ्या प्यादावरती डबल अटॅक केला आणि बिशपचा डायगोनल जो आहे तो ओपन केलेला आहे. नाईट C5, बिशप B5 चेक, बिशप D7, बिशप टेक्स D7 चेक, क्वीन टेक्स D7. आपण बघितलं की पांढरा बिशप जो आहे तो एक्सचेंज केलेला आहे आणि फ्रेंच डिफेन्स मधली ही एक स्टँडर्ड प्रॅक्टिस आहे किंवा स्टँडर्ड पद्धत आहे. कारण अनेक वेळा फ्रेंच डिफेन्स मध्ये प्यादी जी आहेत ती पांढऱ्या घरांवरती असतात, त्यामुळे पांढरे बिशपचे हे ब्लॉक होतात. सो असे बिशप एक्सचेंज केल्यामुळे काहीही फारसा फरक पडत नाही. या परिस्थितीमध्ये पुढची चाल होती क्वीन टेक्स D4, ज्यानंतर क्वीन F4. आता पेट्रोसियान क्वीन एक्सचेंजची ऑफर देतोय, पण तालची चाल होती C4. आता तुमच्या लक्षात आलं असेल की या परिस्थितीमध्ये काळा खेळाडू जो आहे तो घोड्याने घोडा मारू शकतो, ज्यानंतर प्यादाने घोडा मारल्यानंतर क्वीन जे आहे ते वजिराला मारू शकते. पण तरीही तालने C4 ही चाल खेळून प्रॅक्टिकली हेच करायचं इन्व्हिटेशन काळ्या खेळाडूला दिलं होतं. सो पेट्रोसियानने ते ऍक्सेप्ट केलं. नाईट टेक्स B3, A टेक्स B3, क्वीन टेक्स A1, C टेक्स D5. आता तुमच्या लक्षात आलं असेल की या परिस्थितीमध्ये तालने हत्ती जरूर सॅक्रिफाईस केलेला आहे, पण तुम्ही जर बघितलं तर तालचे मोहरे जे आहेत ते काळ्या राजाच्या जवळ आहेत, ते डेव्हलप झालेले आहेत आणि अटॅक करू शकतात. दुसरीकडे काळे मोहरे तुम्ही जर बघितले तर डेव्हलप झालेलेच नाहीयेत आणि जी क्वीन डेव्हलप झाली होती ते हत्ती मारल्यामुळे आता एका कोपऱ्यामध्ये अडकलेली आहे. सो पोझिशन वाईज ही पोझिशन पांढऱ्या खेळाडूसाठी बेटर आहे. मग या परिस्थितीमध्ये समजा काळ्या खेळाडूने E टेक्स D5 ही चाल खेळली असती तर पुढचं काहीसं व्हेरिएशन असं असलं असतं की रुक E1 चेक, ज्यानंतर आता राजा D कॉलम मध्ये जाऊ शकतो, पण त्याला परत एकदा वजिराकडून चेक बसेल, म्हणून बिशप E7, त्यानंतर रुक टेक्स G7, रुक F8, क्वीन E5. आता इथे चेकमेटचा प्रयत्न आहे म्हणून लॉंग कॅसल, ज्यानंतर क्वीन टेक्स E7. आणि या पोझिशन मध्ये तुम्ही जर बघितलं तर हत्तीने वजिरावर काउंटर अटॅक करणं देखील इम्पॉसिबल आहे. कारण असा समजा हत्ती पुढे आणला तर वजीर जो आहे तो C5 वरून राजाला चेक देऊ शकतो. आता तुमच्या लक्षात येईल राजा काळ्या घरात जाऊ शकत नाही, कारण जर तो काळ्या घरात गेला तर आता बिशप ऍक्टिव्ह होईल. बिशप F4 चेक, राजाला पुन्हा आत जावं लागेल, ज्यानंतर सिंपली पांढरा खेळाडू हा खूप जास्त मटेरियल पुढे जाईल आणि आता जवळजवळ काही चालींमध्ये चेकमेट नक्कीच आहे. मग हे व्हेरिएशन तर काही शक्य नव्हतं, म्हणून क्वीन C5 चेक नंतर राजा आत न जाता मोस्टली किंग D7 हे व्हेरिएशन बघायला मिळालं असतं, पण परत एकदा अशा पद्धतीने राजाला चेक बसला असता. तुम्ही जर बघितलं तर आता या पोझिशन मध्ये राजा जो आहे तो E कॉलम मध्ये येऊ शकत नाही, म्हणून पुन्हा एकदा तो किंग C8 आतच गेला असता आणि हे असं जे व्हेरिएशन आहे ते आपल्याला कदाचित बघायला मिळालं असतं, जिथे कदाचित आता मिखाईल तालने पुन्हा एकदा
क्वीन जी आहे ती C5 वर नेऊन चेक दिला असता राजाला पुन्हा पांढऱ्या घरावर यावं लागेल. ज्यानंतर रूक D1 चेक. आता राजाला पुन्हा एकदा अशा पद्धतीने बाहेर यावं लागेल आणि हा अशा पद्धतीने चेकमेट आपल्याला बघायला मिळाला असता. म्हणजे एकंदरीतच तुमच्या लक्षात आला असेल की C takes D5 यानंतर काळ्या प्यादाने पांढरं प्याद मारणं हे खूप जास्त रिस्की होतं. म्हणूनच काळ्या खेळाडूची परफेक्ट चाल होती क्वीन A6. त्याने प्याद एक्सचेंज केलं नाही, उलट क्वीन जी आहे ती मागे घेऊन पुन्हा एकदा ऍक्टिव्ह केलेली आहे. या परिस्थितीमध्ये तालची चाल होती रूक E1. त्याने E6 हे प्याद जे आहे ते पिन केलेलं आहे. पेट्रोसियनची चाल होती लॉंग साइड कॅसल. ज्यानंतर बिशप F4. बिशपने अतिशय इम्पॉर्टंट असा डायगोनल कव्हर केलेला आहे आणि जर मगाच सारख्या काही चाली जर आपल्याला बघायला मिळाल्या तर त्यावेळी हा बिशप जो आहे तो अतिशय इम्पॉर्टंट रोल प्ले करू शकतो. पुढची चाल होती रूक टेक्स D5. पेट्रोसियनने आता काउंटर अटॅक केलेला आहे. त्याने पांढऱ्या क्वीनवर अटॅक केला. पण तालची चाल होती रूक C1 चेक. आता राजा जो आहे तो आत जाऊ शकत नाही कारण ते उंटाने कव्हर केलेला आहे. म्हणून किंग D8. ज्यानंतर या परिस्थितीमध्ये मिखाईल तालची चाल होती बिशप G5 चेक. तुम्ही जर बघितलं तर आता हत्ती जो आहे तो उंटा मारू शकत नाही कारण तो पिन झालेला आहे. मग काळ्या खेळाडूची चाल होती रूक E8. पण आपण हे बघू की समजा बिशप G5 चेक नंतर बिशप E7 ही चाल खेळली असती तर तालने क्वीन टेक्स G7 ही चाल खेळली असती. ज्यानंतर हत्ती वाचवण्यासाठी हत्ती बाजूला घ्यावा लागेल. ज्यानंतर नाईट जो आहे तो E5 घरावर आला असता आणि जिथून तुम्ही बघितलं तर F7 हे जे प्यादा आहे ते अंडर अटॅक आला असतं. आणि आता या परिस्थितीमध्ये समजा उंटाने उंट जरी मारला तरी तुमच्या लक्षात येईल की हा नाईट टेक्स F7 चेक यानंतर हा ऑलमोस्ट चेकमेट आहे आणि तो वाचवण्यासाठी राजाला बाहेर यावं लागेल. ज्यानंतर हे असं व्हेरिएशन आपल्याला बघायला मिळू शकतं की जिथे तुमच्या लक्षात येईल की काळा राजा अजून तरी सेफ होता म्हणावं लागेल कारण हा अशा पद्धतीने चेकमेट आपल्याला बघायला मिळाला असता. किंवा दुसरा ऑप्शन म्हणजे दुसरा ऑप्शन म्हणजे हा अशा पद्धतीने हे व्हेरिएशन आल्यानंतर आता आपण बघितलं की बिशपने बिशप मारणं पॉसिबल नाही म्हणून हत्तीने घोडा मारावा लागला असता. पण मग या परिस्थितीमध्ये कदाचित आपण हे बघितलं असतं की मिखाईल तालने पहिल्यांदा हत्ती मारला असता आणि आता बिशप जरी एक्सचेंज केला तरीही हा अशा पद्धतीने राजाला चेक बसेल. राजा जो आहे तो मोस्टली पांढऱ्या घरात जाईल आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला काही एक्सचेंजेस बघायला मिळतील. हे एक व्हेरिएशन आहे. असंच खेळलं जाईल असं काही नाही पण असं देखील आपल्याला बघायला मिळू शकलं असतं. पण पेट्रोसियनला हे माहिती आहे की या पोझिशनमध्ये त्याची परिस्थिती थोडीशी खराब असू शकली असती कारण त्याचा राजा पूर्णपणे ओपन आहे आणि दुसरीकडे तालचा राजा हा बऱ्यापैकी सेफ आहे. म्हणून त्याने हे अवॉइड करण्यासाठी बिशप G5 चेक नंतर किंग E8 ही चाल खेळली. ज्याला तालने उत्तर दिले नाईट E5 आणि नाईट E5 ही एक अतिशय अमेझिंग चाल आहे. या परिस्थितीमध्ये समजा काळ्या खेळाडूने वजीर मारला तर तुमच्या लक्षात येईल की पांढऱ्या खेळाडूकडे चेकमेटसाठी एक अतिशय महत्वाची चाल आहे जी म्हणजे रूक C8 चेक. राजा जो आहे तो कुठेच जाऊ शकत नाही कारण पांढरा स्क्वेअर घोड्याने कव्हर केलाय आणि काळे स्क्वेअर जे आहेत ते
उंटाने कव्हर केलेले आहेत, त्याला कंपल्सरी हत्तीमध्ये आणावा लागेल आणि हा अशा पद्धतीचा ओपेरा चेकमेट जो आहे तो आपल्याला कदाचित बघायला मिळू शकतो. म्हणजेच नाईट E5 यानंतर वजीर मारणं तर काही शक्यच नाही. जर या परिस्थितीमध्ये हत्तीने घोडा मारला तरीही फार काही वेगळा फरक पडणार नाही. हा अशा पद्धतीचा चेकमेट आपल्याला बघायला मिळेल. म्हणजेच नाईट E5 नंतर वजीर मारणंही पॉसिबल नाही आणि घोडा मारणं देखील पॉसिबल नाहीये. मग या परिस्थितीमध्ये B6 ही चाल काळ्या खेळाडूने खेळली, त्याने वजीराने आपल्या C8 स्क्वेअरला सपोर्ट केलेला आहे. पण ही चाल एक अतिशय मोठा ब्लंडर होती किंवा अतिशय चुकीची चाल होती. ही चाल खेळल्यानंतर मिखाईल तालने सिंपली क्वीन A4 चेक ही चाल खेळली आणि पेट्रोसियनने आपली हार मान्य केली. कारण तुमच्या लक्षात आलं असेल की आता काळा राजा कुठेही जागचा हलू शकत नाही. कंपल्सरी क्वीन टेक्स क्वीन हीच चाल खेळावी लागेल, ज्यानंतर परत एकदा हा मगाशी दाखवला तसाच चेकमेट आपल्याला बोर्डवरती बघायला मिळेल. किंवा क्वीन A4 चेक नंतर फार तर फार हत्ती जरी मध्ये घेतला तरी हा अशा पद्धतीचा चेकमेट आहे. म्हणजेच क्वीन A4 चेक नंतर हत्तीमध्ये घेतला काय किंवा क्वीन मारली काय हा चेकमेट होणार हे नक्की होतं. म्हणून पेट्रोसियनने आपली हार मान्य केली. पण आपण हे पण बघू की नाईट E5 यानंतर अशी कुठली चाल आहे का की जी कदाचित डाव वाढवायला फायदेशीर ठरली असती. तर काही चाली अशा आहेत की जिथे तुम्ही जर बघितलं तर त्या गेम वाढवण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकतात. त्यातली एक चाल आहे की जी म्हणजे बिशप C5. बिशप C5 ही अशी चाल आहे की ज्यामुळे तुमच्या लक्षात येईल की समजा या परिस्थितीमध्ये बिशप मारला तर रुक जो आहे तो सिंपली रुक कॅप्चर करेल आणि ही दिसायला जरी पोझिशन डेंजर दिसली तरीही एक असं व्हेरिएशन आपल्याला बघायला मिळू शकतं की इथे क्वीन जी आहे ती राजाला चेक देईल. राजा कुठेही जाऊ शकत नाही म्हणून कंपल्सरी हत्तीला मध्ये यावं लागेल. हत्तीमध्ये आल्यानंतर हे असं व्हेरिएशन देखील बघायला मिळू शकतं जिथे आता काळा राजा बऱ्यापैकी सेफ झालेला आहे. अजूनही 2 पीस असल्यामुळे पांढऱ्या खेळाडूची पोझिशन जास्त चांगली आहे, पण गेम पुढे वाढू शकतो. हे एक व्हेरिएशन होऊ शकलं असतं. किंवा यानंतर नाईट E5 नंतर समजा या सगळ्या परिस्थितीमध्ये कदाचित लेट्स से काळ्या खेळाडूने प्यादा पुढे घेतलं असतं तरी तुम्ही जर बघितलं तर डायगोनल ब्लॉक होतोय. थोडाफार फायदा काळ्या खेळाडूचा नक्की होऊ शकला असता. या परिस्थितीमध्ये तुम्ही जर बघितलं तर हा देखील राजाला चेक आहे, पण राजाकडे किमान पळून जाण्यासाठी एक जागा आहे. तर हे देखील एक व्हेरिएशन कदाचित होऊ शकलं असतं जे काळ्या खेळाडूने समहाऊ ब्लिट्झ गेम असल्यामुळे मिस केलं असेल. किंवा अजूनही तुम्ही व्हेरिएशन्स बघू शकता की नाईट E5 यानंतर डेफिनेटली काळ्या राजाकडे काही चाली अशा आहेत की ज्यामुळे तो गेम वाचवू शकला असता. तर अजून कुठल्या तुम्हाला चाली जर बघायला मिळाल्या असतील, त्या सुचल्या असतील तर ते व्हेरिएशन्स जी आहेत ती तुम्ही नक्की कॅल्क्युलेट करा. आणि त्यामुळे जर तुम्हाला ती व्हेरिएशन सापडली तर ती व्हेरिएशन्स तुम्ही नक्की मला खाली कमेंटमध्ये जरूर कळवा. तुम्हाला जर कदाचित असं वाटले की या परिस्थितीमध्ये बिशप देखील मध्ये येऊ शकतो तर ते थोडंसं रिस्की आहे. कारण पुन्हा एकदा हत्ती मध्ये जाईल, राजाला चेक बसेल. आता कंपल्सरी बिशपला मध्ये यावं लागेल, पुन्हा एकदा चेक बसेल आणि हत्तीने जरी हत्ती मारला तरीही चेकमेट आहे.
म्हणजे बिशपमध्ये येणार नाही. बिशप E7 ही चाल काही बरोबर चाल नाहीये, त्यामुळे तो डिफेन्सिव्ह सोर्स असू शकत नाही. हत्तीचा कॉलम ब्लॉक करणं हा मात्र डिफेन्स असू शकतो. ती व्हेरिएशन्स तुम्ही नक्की ट्राय करा. आणि आय होप की तुम्हाला हा थोडासा कॉम्प्लिकेटेड गेम आवडला असेल. खेळणारे खेळाडू हे वर्ल्ड चॅम्पियनच्या लेवलचे होते. त्यांची थिंकिंग किंवा त्यांचे कॅल्क्युलेशन्स हे डेफिनेटली आपल्यासारख्या नॉर्मल प्लेयर्सपेक्षा खूप जास्त ॲडव्हान्स असतात. आणि त्यातही खेळणारा जर मिखाईल ताल असेल तर त्याची व्हेरिएशन्स ही एक्स्ट्रा ऑर्डिनरीली कॉम्प्लिकेटेड असतात. ती सगळी कॅल्क्युलेट करणं हे खरोखरच खूप अवघड आहे. त्यामुळे चेस इंजिनचा जरी वापर केला तरीही काही हरकत नाही, पण डेफिनेटली व्हेरिएशन्स कॅल्क्युलेट करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला तो फायदा नक्की होईल. तर आय होप की तुम्हाला हा गेम आवडला असेल तर जरूर शेअर करा. मी अजूनही चांगले गेम्स घेऊन परत येईन. धन्यवाद.